तर चला आपण या पुस्तकातील पुढील भाग कंटिन्यू करूया। आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक देशाला झगडावं लागलं आहे। आपल्या भावी पिढीचे जीवन अधिक सुखी असावं या जाणीवेतून पिढ्यानपिढ्यांनी आसून त्याग केला आहे आणि तरी सुद्धा हृदयपथ आपल्या दृष्टीपथात येत नाही। जागतिकीकरण, चलनफुगवटा, मंदी, घुसखोरी आणि आपल्या इतर सर्व प्रकारांपेक्षा मला मोठा अडथळा वाटतो तो कायम पराभूत अवस्थेत आनंद मानणाऱ्या भारतीय मनाचा। एकदा आपण आपल्या उद्देशांवर आणि आपण जी स्वप्न पाहिली ती प्रत्यक्षात उतरवणारच या विश्वासावर ठाम श्रद्धा ठेवली की मग त्याचं फळ आपल्या पदरात आपोआपच पडायला सुरुवात होते। युनायटेड माइंड्स हे पुस्तक ध्येयावर गाढ श्रद्धा ठेवण्याच्या आणि ज्या गोष्टी आपल्याला मार्ग खेचतात त्या कायमच्या फेकून देण्याच्या विचारांना घेऊन येते। मी लिहिताना हाच विचार समोर ठेवून त्या कृती विषयाची निर्मिती केली आहे। माझ्या या विकसित भारताच्या स्वप्नात सहभागी व्हा आणि त्या माध्यमातून तुमची स्वतःची व इतरांची स्वप्न साकार करा। माझा हा प्रयत्न आहे तो केवळ मार्गदर्शनासाठी, माझे विचार दुसऱ्यावर लादण्याचा माझा उद्देश नाही। या पुस्तकात जे उपाय मांडले आहेत ते रोखठोक आहेत। एकतर विकसित देशाच्या स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या देशाला पुढे आणा किंवा मग ज्या काही देशाच्या ताब्यात आपल्या देशाच्या आर्थिक आणि राजकीय नाड्या आहेत त्यांच्यासमोर वापरा आणि निरंतर गरिबीमध्ये खितपत पडा। इथे तिसरा पर्याय नाही। पुस्तकाच्या एकूण 9 प्रकरणांमध्ये मी वेगवेगळ्या विषयांचा भाग केला आहे। सुरुवातीला मी शांतता स्थापनेचा विचार मांडला आहे कारण त्याशिवाय प्रगतीचा मार्गही दिसत नाही। आपण हेलिकॉप्टरच्या अपघातातून मी सुखरूप वाचल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जे बदल झाले त्याचाही परामर्श मी घेतलाय। पुस्तकात एक असेही प्रकरण आहे की ज्यामध्ये संपूर्ण भारतातील मुलांची माझा जो संवाद घडला त्याबद्दल मी लिहिलं आहे। इतर प्रकरणांमध्ये मी साधू, मौलवी, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि इतर जणांना भेटलो व त्यांच्याकडून जो अंतस्थ दृष्टिकोन मला मिळाला त्याबद्दलची माहिती आली आहे। या पुस्तकात शेती आणि वैद्यकीय क्षेत्रांमधल्या काही ठोस आणि आशादायक प्रयोगांचा संदर्भ येतात। काही ठिकाणी मी उपाययोजनांचे बीजांकुर ही कल्पना मांडली आहे। यातले बहुतांश संदर्भ हे मला आपल्या देशामधल्याच माणसांकडून मिळालेले आहेत। त्यांनीच ते मला सांगितले आहेत। भारताच्या आणि भारतीयांच्या क्षमतेविषयी मला वाटणाऱ्या आदराचं प्रकटीकरण म्हणजे हे पुस्तक होय। आपल्याकडे काय नाही? मनुष्यबळ आहे, बुद्धी आहे, निसर्गाची साथ आहे, सगळं काही आहे। आपल्या देशाला सगळं भरभरून मिळेल याचा आशीर्वाद लाभलेला आहे। साधन संपत्तीचा अभाव हे आपल्या समोरच्या प्रश्नांचं कारण कधीच असू शकत नाही। आपल्या प्रश्नांचे मूळ आपल्या तो प्रश्न हाताळण्याच्या पद्धतीत आहे। आपण आपल्याकडची साधन संपत्ती कधी कधी जरुरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात वापरतो किंवा मग जरुरीपेक्षा एकदम कमी वापरतो। आपण जेवढी साधन संपत्ती खर्च करतो वास्तविक त्यातून आपण नेहमीपेक्षा तिप्पट उत्पादन करू शकतो आणि तेही नेहमीपेक्षा अर्ध्या वेळात। आपण हे सर्व कार्य देशील डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवं। असा दृष्टिकोन असेल तर प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी होते। आपण आपले मार्ग बदलायला हवे। आपली धोरणं अधिक कार्यक्षम आणि प्रगती क्रियाशील असणं अत्यंत जरुरीचं आहे जेणेकरून सर्वत्र जगून राहिलेली उद्योजकता मुक्त होईल, मोहितपण श्वास घेऊ शकेल। यावर उपाय म्हणजे सर्व खात्यांमध्ये सुसूत्रता आणि समन्वय असायला हवा। प्रत्येक खात्याचा स्वतंत्र विचार करून त्या खात्याच्या कामांना प्राधान्य देत राहणं आता टाळायला हवं। नवीन दृष्टिकोनाचा विचार करण्याऐवजी आपण सतत नव्यानं फक्त आढावे घेत राहतो। प्रणालीमधला प्रत्येक प्रवाह कुठल्या ना कुठल्या दृष्टीने आढळतो। या सगळ्या अडकलेल्या ऊर्जेला आणि दबल्या गेलेल्या स्वयंकर्तृत्वाला मुक्त करायला हवं आणि त्यांना योग्य दिशा दाखवायला हवी। त्यामुळे प्रत्येक वेळी दुसऱ्यांकडून आदर्श उसने घ्यावे लागणार नाही। अमेरिकेने, सिंगापूरने किंवा जपानने
आपल्यासारख्याच प्रश्नांना काढलेले तोडगे आपल्या देशात उपयोगी पडतील असं मला वाटत नाही. दुसऱ्यांच्या दारावर सतत धडका मारून आपल्या पदरात काहीच पडणार नाही. समस्येवरचं समाधान दुसऱ्यांकडून आयात करण्याची आणि त्याच्या कल्पना इतर रुजवण्याचा खटाटोप करण्याची आपण स्वतः आपल्या स्वयंभू कल्पना इथे रुजवायला हव्यात. उत्तर मिळवण्यासाठी दारोदार भटकण्याऐवजी आपल्यालाच देशातील उत्तरे शोधणं गरजेचं आहे. मला अशी आशा आहे की ही 9 प्रकरणं वाचल्यानंतर मला इतर जणांकडून जे मार्गदर्शन लाभलं ते मी तुमच्या पदरात टाकायला कमी पडलो नाही. याशिवाय आपल्या देशाच्या मातीमध्ये जे एक कुठलं शांत नाही त्याच्याशी तुमचे संबंध जुळून येतील असेही मला वाटतं. विकसित देशाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल आणि रोजच्या जीवनाचा तो एक भाग बनून जाईल. आजपासून 20 वर्षांनी कदाचित मी नसेल, पण माझी खात्री आहे की घरोघरी यशाचा आनंद तुमच्यापैकी अनेक जण उपभोगतील आणि माझा आत्मविश्वास किती खरा होता याची त्यांना कल्पना येईल. या पुस्तकाच्या पूर्ततेमध्ये माझ्या अनेक मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा सहभाग आहे. मी त्या सर्वांचा आभारी आहे. माझ्या विचारांना ज्यांचे बळकट भरपूर खतपाणी मिळालं त्याशिवाय एस राजन आणि डॉक्टर MS विजय राघवन यांचा मी चर्चाळणी आहे. डॉक्टर शिवनाथ पिल्लई यांनी माझ्याबरोबर खूप काळ खपून काम केलं आणि माझ्या विचारांना आणि कल्पनांना अमूल्य असं मूर्त रूप देण्याचा त्यांचा फार मोठा सहभाग होता. त्यांची मैत्री मिळाली हे माझं भाग्य समजतो. माझ्या बोलण्याचं आणि लॅपटॉपमध्ये डिक्टेशन घेऊन हे टंकलिखित करण्याचं अत्यंत अवघड काम कौशल्यानं करणाऱ्या एक